12वी बोर्डाच्या परीक्षेची तारीख फेब्रुवारी 10 जाहीर झाल्यामुळे जी आणि बोर्डाच्या तयारीमध्ये समतोल कसा साधावा याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ असणे स्वाभाविक आहे. विद्यार्थी मित्रांनो, गोंधळून जाऊ नका. तुमच्या मनात असलेली चिंता अगदी स्वाभाविक आहे. तुमच्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे हे आव्हान दरवर्षी असते आणि योग्य नियोजनाने त्यावर मात करता येते. भाग 1. दोन्ही परीक्षांचे महत्त्व समजून घ्या. 1. जी मेन जानेवारी अटेम्प्टवर पूर्ण लक्ष 90 दिवसांसाठी सर्वाधिक महत्त्व. तुमच्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या जानेवारी अटेम्प्टमध्ये चांगले पर्सेंटाईल मिळवण्याची शक्यता जास्त असते. याकडे करो या मरो या भूमिकेने बघा. अभ्यासक्रम जीईमध्ये 11वी 30% आणि 12वी 70%चा अभ्यासक्रम असतो. याचा अर्थ बोर्डाच्या परीक्षेचा 12वीचा अभ्यासक्रम आपोआप जीईच्या 70% तयारीमध्ये समाविष्ट होतो. बॅकलॉग. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 11वीच्या बॅकलॉगचे आणि 12वीच्या कठीण प्रकरणांचे रिव्हिजन पूर्ण करा. 2. बोर्ड परीक्षा 75% निकषकडे दुर्लक्ष नको. 75% नियम. आयआयटी, एनआयटी, आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जीईच्या निकालासोबत बोर्डात किमान 75% गुण किंवा संबंधित बोर्डाच्या टॉप 20 पर्सेंटाईलमध्ये असणे बंधनकारक आहे. धोका. जीमध्ये 100% इल मिळवले पण बोर्डात 75% पेक्षा कमी गुण असल्यास प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे बोर्डाच्या गुणांना दुय्यम समजू नका. भाग 2. पुढील 90 दिवसांसाठी अभ्यासाचे नियोजन. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हा काळ तुमच्या जीईच्या पहिल्या प्रयत्नासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कालावधी. मुख्य लक्ष. जी तयारी 80%. बोर्ड तयारी 20%. ऑक्टोबर. संकल्पना स्पष्ट करणे व बॅकलॉग पूर्ण करणे. 11वीचे बॅकलॉग पूर्ण करा. 12वीच्या महत्त्वाच्या आणि कठीण प्रकरणांवर हाय वेटेज चॅप्टर्स भर द्या. दररोज एक मॉक टेस्ट सोडवा. 12वीच्या प्रत्येक प्रकरणातील बोर्डाच्या पाठ्यपुस्तकातील टेक्स्टबुक महत्त्वाचे प्रश्न एकदा वाचा. नोव्हेंबर. 12वीच्या अभ्यासक्रमाचे रिव्हिजन. 12वीच्या पूर्ण अभ्यासक्रमाचे जलद गतीने रिव्हिजन. मॉक टेस्टची संख्या वाढवा. प्रत्येक दुसऱ्या दिवशी एक टेस्ट. विश्लेषण, ॲनालिसिस आणि चुका दुरुस्त करा. प्रत्येक विषयातील डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न, उदा. दीर्घ उत्तरे निवडकपणे सोडवण्याचा सराव सुरू करा. फक्त 1 तास. डिसेंबर. मॉक टेस्ट आणि वेग वाढवणे. दररोज एक पूर्ण मॉक टेस्ट सोडवा. वेळेचे व्यवस्थापन, अचूकता आणि स्पीडवर काम करा. फॉर्म्युले आणि महत्त्वाच्या संकल्पनांचे जलद रिव्हिजन. क्विक रिव्हिजन. मागील 3 वर्षांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचे, प्रिव्हियस इयर पेपर्स, भौतिकशास्त्राचे, फिजिक्स डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिण्याचा सराव करा. रोज 1 ते 2 तास. भाग 3. बोर्डाच्या तयारीसाठी टाइम मॅनेजमेंट. जानेवारी-फेब्रुवारी. 1. जानेवारीच्या पहिल्या 15 ते 25 दिवसात जी फर्स्ट अटेम्प्ट या काळात पूर्ण लक्ष जीवर ठेवा. कॉलेजचे प्रॅक्टिकल, ओरल यांमध्ये होणारा वेळ कमी करण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन, प्रॉपर मॅनेजमेंट करा. या डिस्ट्रॅक्शन्सचा तुमच्या जी अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. 2. जी नंतरचे 10 ते 15 दिवस. जानेवारी अखेर ते फेब्रुवारी 10. पूर्ण बोर्ड फोकस. जी संपताच लगेच पूर्ण लक्ष बोर्डाच्या तयारीवर केंद्रित करा. डिस्क्रिप्टिव्ह सराव. याच काळात डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिण्याचा वेग वाढवा. विशेषतः मराठी, इंग्रजी आणि इतर भाषा विषयांचे पत्रलेखन, सारांश लेखन, व्याकरण यांचा सराव करा. केवळ बोर्डाचे प्रश्न. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून फक्त बोर्डाच्या पॅटर्नचे प्रश्न सोडवा. भाग 4. पालकांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे मुद्दे. मानसिक शांतता. फोकस. गोंधळून जाऊ नका. ही तुमच्या शिक्षकांची महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. ही परिस्थिती नेहमीची आहे. टाळा. दिवाळी फराळ, इन्स्टा, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर गोष्टींसाठी वेळ निश्चित करा किंवा त्या पूर्णपणे टाळा. तुमचा अभ्यासक्रम तुमच्या भविष्याचे प्रवेशद्वार आहे. पालकांची भूमिका. पालकांनी मुलांना भावनिक आधार द्यावा आणि अभ्यासासाठी सकारात्मक वातावरण तयार करावे. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल आणि सबमिशनच्या कामांमध्ये त्यांना मदत करून त्यांचा वेळ वाचवावा. मुलांवर फक्त जीई किंवा फक्त बोर्ड असा दबाव न टाकता दोन्ही परीक्षांचा योग्य समन्वय साधण्यास प्रोत्साहन द्यावे. सर्वात कठीण पेपर फिजिक्स बोर्डाचा. जीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्सच्या डिस्क्रिप्टिव्ह उत्तरांमध्ये अडचण येते. यावर मात करण्यासाठी डिसेंबरमध्येच बोर्डाच्या पॅटर्ननुसार फिजिक्सच्या उत्तरांची मांडणी, प्रेझेंटेशन कशी करायची याचा सराव करा. उत्तर मुद्देसूद आणि नियमानुसार असावे लागते. लक्षात ठेवा, वेळेचे व्यवस्थापन आणि दोन्ही परीक्षांच्या गरजा. जीईसाठी एमसीक्यू, बोर्डासाठी डिस्क्रिप्टिव्ह ओळखणे हाच यशाचा मंत्र आहे. योग्य नियोजनाने तुम्ही दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकता. पालकांना एकदा सूर्या काउन्सिलिंगच्या ऑफिसला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
शैक्षणिक समुपदेशन, अकॅडमिक काउन्सिलिंग, जीई, नीट आणि बोर्ड परीक्षांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य अभ्यास नियोजन, स्टडी प्लॅनिंग आणि वेळेचे व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट यावर मार्गदर्शन करणे. करिअर मार्गदर्शन, करिअर गायडन्स. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार त्यांना अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग, वैद्यकीय, मेडिकल किंवा इतर शाखांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी योग्य पर्याय निवडण्यास मदत करणे. परीक्षा विश्लेषण, एक्झाम अनालिसिस. जीईच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये जास्तीत जास्त पर्सेंटाईल मिळवण्यासाठी मॉक टेस्टचे विश्लेषण, मॉक टेस्ट अनालिसिस आणि वैयक्तिकृत तयारीची रणनीती, पर्सनलाइज्ड स्ट्रॅटेजी ठरवून देणे. कागदपत्र आणि प्रवेश प्रक्रिया. विविध महाविद्यालये, कॉलेजेस आणि संस्थांमधील प्रवेशाच्या वेळी लागणाऱ्या कागदपत्रांची तयारी आणि ई-काउन्सिलिंग प्रक्रियेत मदत करणे. 2. सध्याच्या गरजेनुसार सल्ला. सध्याच्या बोर्ड 75% निकष आणि जीई जानेवारी अटेम्प्टच्या तयारीमध्ये ताण आणि गोंधळ अधिक असतो. अशावेळी ही संस्था खालील मुद्द्यांवर मदत करू शकते. तणाव व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट. विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेच्या काळात भावनिक आणि मानसिक आधार देणे. कॉलेज समन्वय. जीई परीक्षेच्या वेळेत कॉलेजचे प्रॅक्टिकल्स, ओरल आणि सबमिशन्स यांचा ताळमेळ कसा घालावा यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे. गोपनीय माहिती, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. काही महत्त्वाचे आणि वैयक्तिक सल्ला जे सार्वजनिकरित्या सांगता येत नाहीत ते एका भेटीदरम्यान मिळू शकतात. उदा. विशिष्ट गुण आणि श्रेणीनुसार रँक, सर्वोत्तम कॉलेजचे पर्याय. संपर्क साधून तुमच्या शंकांचे निरसन करून घ्या जेणेकरून वेळेवर योग्य निर्णय घेता येईल. सूर्या काउन्सिलिंग. संपर्क 9422451224.